मित्रांनो नमस्कार। मी आज आलो इथे मुकाई चौकात जे फन फेअर चालू झालं आहे तिथे आलो आहे। तर इथे खूप साऱ्या राईड्स आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी खूप विविध साधनं आहेत आणि खाण्यापिण्याची तर आतमध्ये खूप चंगळ आहे। तर तुम्हाला इथं फिश टनेल पाहायला मिळतं। बऱ्याच प्रकारचे बऱ्याच जातीचे माशांचे प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतात। फन फेअर जे आहे हा उत्सव जो आहे तो साधारण 2 महिने चालेल असं यांनी सांगितलं आहे। तरी तुम्हाला जमेल त्यावेळेला नक्की येऊन भेट द्या। सुरुवातीला आकारलं जाणारं 150 रुपयाचं तिकीट कमी करून आता त्यांनी 120 रुपये ठेवलेलं आहे। आत प्रवेश केल्याबरोबर आयफेल टॉवरची उंच आणि भव्य प्रतिकृती आपल्या नजरेस पडते। इथून सर्वप्रथम आपल्याला ॲक्वा फिश टनेलमध्ये जावं लागतं। येथील फिश टनेलचा मी एक स्वतंत्र व्हिडिओ करून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तरी तो व्हिडिओ आपण जरूर पाहावा। या फिश टनेलमधून आपण पुढे जातो ते येथील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी असलेल्या स्टॉल्सकडे। या स्टॉल्सवर विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। लहान मुलांची खेळणी तसेच लेडीज स्पेशल अशी सौंदर्य प्रसाधनं, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स, लेदर चप्पल्स, बॅग्स वगैरे अनेक वस्तू इथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। अनेक प्रकारचे मसाले, पापड तसेच मुखवासचे वेगवेगळे प्रकार देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। चला पुढे जाता जाता मी तुम्हाला आणखी काही स्टॉल्स दाखवतो। येथील स्टॉल्सवर आपण रेडीमेड कपडे तसेच विविध प्रकारच्या कटलरी सुद्धा आपण पाहतो। घरगुती लोणच्याचे हे 51 प्रकार पाहून आपण थक्क होतो। विविध प्रकारच्या लाकडी गृहोपयोगी वस्तू तसेच अँटिक पीसेस सुद्धा इथे विक्रीला ठेवण्यात आलेले आहेत। हे पहा, मुखवासचे जवळपास 70 प्रकार आहेत। कार्पेटमध्ये तर इथे खूप डिझाईन्स, खूप व्हरायटीज आहेत। वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह कलर डिझाईन्सचे हे कार्पेट्स आपलं लक्ष सहज वेधून घेतात। इथले हे सारे स्टॉल्स पाहत पाहत आपण पुढे बाहेर पडतो ते अम्युजमेंट पार्ककडे। पुढे आल्यावर आपल्याला इथे काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दिसतात। इथूनच पुढे आपण या फन फेअरच्या अम्युजमेंट पार्कमध्ये एंट्री करतो। लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी इथे अनेक राईड्स आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचे तिकीट दरही वेगवेगळे आहेत।
चला या फनफेअर एक्झिबिशनमध्ये असलेल्या या राईड्ससुद्धा तुम्हाला मी दाखवतो. हे एक्झिबिशन साधारण मे एंडपर्यंत तरी नक्कीच चालेल. विकेंडला तशी इथे बऱ्यापैकी गर्दी असते आणि आत मधल्या दिवशी आल्यामुळे इथे जरा गर्दी कमी दिसते.